युवा क्रांती संघटनेमार्फत श्रीराम पुंडे यांचा भव्य सत्कार. श्रीराम भाऊंचे विचार समाजाला प्रेरणा देणारे चंद्रकांत घोराडे. शेगाव शहरातील सामाजिक, साहित्यिक व वैचारिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे साहित्यिक पुरस्कार प्राप्त श्रीराम पुंडे यांचा युवा क्रांती संघटनेच्या वतीने त्यांच्या श्रीराम नगर येथील निवासस्थानी भव्य पारिवारिक सत्कार करण्यात आला. दिनांक 20 मे रोजी 10 वाजता आयोजित या सत्कार सोहळ्यात भाजप शहर अध्यक्ष चंद्रकांत घोराडे यांनी श्रीराम पुंडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की संघाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्य करत त्यांनी समाजात सकारात्मक विचारांचा वारसा निर्माण केला आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या साहित्य पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला नवे अधोरेखन मिळाले असून त्यांनी प्रकाशित केलेले पुस्तके समाजाला प्रेरणा देणारे आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विजय यादव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहर अध्यक्ष चंद्रकांत घोराडे उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक संदीप काळे, राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचे शहर अध्यक्ष भूषण दाभाडे, भाजप युवा नेते प्रवीण मोरखडे, भाजप शहर उपाध्यक्ष अमर खराटे, राजेंद्र भिसे, विजय लांजुळकर, खामगाव अर्बन बँक शाखा शेगाव समितीचे सदस्य अनिल उंबरकार, दत्ता माळी, पत्रकार नाना पाटील, ललित देव पुजारी, पवन रोमन, सचिन गायकवाड, किरण कुमकुले यांच्यासह युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नाना पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल उंबरकार यांनी मानले. सर्वसामान्य परिस्थितीतून सातत्याने कार्य करत असल्या आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध पुरस्काराचे मानकरी ठरलेले श्रीराम पुंडे यांनी शेगावचे नाव राज्यभर पोहोचविले आहे. सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात त्यांच्या योगदानामुळे संतनगरी शेगावच्या नावलौकिकात अधिक भर पडली असल्याचे मत युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय यादव यांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना श्रीराम पुंडे म्हणाले की लहानपणापासून संघ संस्कारात वाढल्यामुळे साहित्याचे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. कोणत्याही पदाची किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सातत्याने समाजभिमुख कार्य करत राहिलो. आज विविध पुरस्काराच्या माध्यमातून समाजाने माझ्या कार्याची दखल घेतल्याने चांगल्या कार्याची पावती मिळाल्याचे समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. युवा क्रांती न्यूज साठी डी ललित, शेगाव.